आपण टीव्ही स्क्रीनवर ताजे आकडे बघतोच आहे. टीव्ही स्क्रीनवर आपल्याला गेट सेट बजेट हा जो बग दिसतोय त्यामध्ये आपल्याला मार्केटचे ताजे आकडे कळतात. 134 पॉईंटने निफ्टी डाऊन आहे आणि निफ्टी बँक 527 अंकांनी डाऊन आहे. IT पण घसरलेला आहे, 660 अंकांनी घसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मिड कॅपमध्ये पण आपल्याला मोठी घसरण 806-816 अंकांची जवळपास घसरण पाहायला मिळते. नवीन टॅक्स स्लॅब कसे असणार आहेत ते आपण टीव्ही स्क्रीनवर ॲट अ ग्लान्स बघतोय. 0 रुपयांपासून ते 25 लाखांपर्यंतच्या पुढे कसं उत्पन्न आणि त्यावरचे टॅक्स स्लॅब असणार आहेत ते आपण स्क्रीनवर बघतोय. 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे आणि 25 लाखांच्या पुढे जर उत्पन्न असेल तर 30% कर लागणार आहे, असं आपण या स्क्रीनचा एकूण आढावा घेतला तर आपल्याला ते दिसू शकतं. आपण निलेश साठे सरांकडे जाऊया. साठे सर, आपण जर बघितलं तर जसा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की ज्या देणग्या असतात त्या देणग्यांसाठी नेमकं कशा पद्धतीनं यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ते देखील तुम्ही सांगितलं. मात्र उद्योगाच्या दृष्टीनं आणि संपूर्ण देशाच्या वृद्धीच्या दृष्टीनं आपण जर बघायचं झालं तर जो कर सवलत दिलेली आहे, जे लोकांच्या हातात पैसा अधिकचा येणार आहे त्याचा नेमका कसा परिणाम होईल. 1, 2 येत्या काळात पुन्हा एकदा मगाशी उल्लेख झालेला होता तो म्हणजे बँकांचे रेट जे आहेत, रिझर्व्ह बँक जो आहे त्या जर रेट कमी केला तर त्याचा अजून अधिक फायदा होईल का? डबल इंजिन फायदा मिळेल का? पहिली गोष्ट म्हणजे फेडनी आपले व्याजदर कमी करायला, म्हणजे आपला जसा रेपो रेट आहे तसा त्यांचा जो आहे तो कमी करायला सुरुवात केली. आणि भारतामध्ये मात्र महागाईचे दर अजूनही चढे असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अत्यंत सावध पवित्रा घेतला आणि व्याजदर कमी केले नाहीत. पण आता महागाई जी आहे ती आटोक्यात आलेली दिसतेय आणि जोपर्यंत रिझर्व्ह बँक रेपो रेट आपला जो असतो तो कमी करत नाही तोपर्यंत बँकांना आपले व्याजदर म्हणजे कर्ज बँका ज्या देतात त्यातले दर जे आहेत ते कमी करणं शक्य होत नाही. आता इट्स हाय टाइम की आता रिझर्व्ह बँकेने कमीत कमी 25 बेसिस पॉइंट्स किंवा 50 बेसिस पॉइंट्स हे रेपो रेट कमी करणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय इंडस्ट्रीयल सायकलला चालना मिळणार नाही. कारण मगाशी जसं राम भोगले सरांनी सांगितलं की जोपर्यंत खूप जास्त व्याजदरांनी MSME सेक्टरला 15% आणि 18% जर तुम्हाला कर्ज घ्यायची गरज पडली तर तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते इकॉनॉमिकली व्हायबल होत नाही आणि त्यांना कर्ज घेण्याची गरज असतेच. कारण स्वतःच्या कॅपिटलमधनं, स्वतःच्या पैशातनं एवढा मोठा आर्थिक डोलारा उभा करून इंडस्ट्री स्थापन करणं खूप कठीण असतं आणि म्हणून व्याजाचे दर कमी होणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे चक्र जे आहे विकासाचं ते चक्र वेगाने फिरणार नाही, हे तेवढंच खरं आहे. हा एक भाग झाला. दुसरं असं आहे की आपलं जे डेफिसिट फिनान्सिंग होतं ते 4 वर्षापूर्वी जवळपास 9 ते 10% डेफिसिट फिनान्सिंग होतं. ते हळूहळू कमी करत आपण आता 4.4% आणलंय आणि आपलं टार्गेट 4%चं आहे. डेफिसिट फायनान्सिंग कमी करण्याचा फायदा हा असा असतो की थोडक्यात सरकार जास्त नोटा छापत नाही. जास्त नोटा छापल्या की महागाई वाढते, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पुढे म्हणजे महागाई चेकमध्ये येण्यासाठी सरकारने पण ही पावलं उचललेली आहेत 3-4 वर्षामध्ये. त्यामुळे आता महागाई जर चेकमध्ये आलेली आहे तर व्याजाचे दर कमी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे अशी माझी एक प्रबळ इच्छा आहे. दुसरा एक मुद्दा मला इथे मांडायचा होता की अजूनही ओल्ड टॅक्स रिजिमचे टॅक्स रेट जे आहेत ते काही अंशी फायद्याचे ठरतात. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर अजूनही तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये जर तुम्ही ATC आणि ATG आणि इतर जे रिलीफ्स आहेत म्हणजे हाऊस रेंट मधला रिलीफ आहे HRA तो जर लक्षात घेतला तर तुम्हाला साधारण 15 ते 20 लाख रुपये किंवा त्याहून जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला नवीन टॅक्स रेजिमपेक्षा अजूनही ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे केवळ 12 लाख झाले म्हणून ओल्ड टॅक्स रेजिम मध्येच टॅक्स भरायचा, रिटर्न भरायचा असं करू नये. दोन्हीत तुलना करून जिथे आपल्याला फायदा होणार असेल त्या पद्धतीत आपण इन्कम टॅक्स भरला पाहिजे असं एक मला अलर्ट करावं असं वाटतं सगळ्यांना. कारण खूप म्हणजे 7 लाखावर आता एकदम 12 लाख झाला नवीन टॅक्स रिजिम मध्ये, म्हणजे
आपल्याला त्याचा फायदा होईलच असं समजू नये. दुसरं, सॅलरीड इन्कम जे आहे, ज्यांना आहे त्यांनाच फक्त हे 75,000चं एक्झम्पशन मिळतं ऍडिशनल. ज्यांना ते उत्पन्न नाहीये त्यांना मात्र हे उपलब्ध नाहीये. ही पण एक बाब लक्षात घेतली पाहिजे. सगळ्यांना सरसकट हा रिलीफ नाहीये. आणि क्लॅरिटी ज्या वेळेला येईल तेव्हा हे कळेल की जर कॅपिटल गेन टॅक्स जर भरायची वेळ असेल किंवा त्यांना जर उत्पन्न असेल कॅपिटल गेन मधनं, तर त्यांना 4 लाख ते 8 लाख आणि 4 लाखाच्या पुढे टॅक्स भरावा लागणार आहे की नाही हे पण त्यातनं क्लॅरिफाय होईल. या काही गोष्टी अजूनही संभ्रमात आपण आहोत त्या बाबतीत.